चला तर आज आपण बनवूया खमंग आणि कुरकुरीत अशी कोबीची वडी. त्यासाठी एका बाउलमध्ये मी कोबी घेतला. त्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर, त्याचबरोबर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, लिंबाचा रस असे सगळं साहित्य चांगलं एकत्र करून घेतलं आणि हे पीठ मळून घेतलं. मळलेल्या पीठमध्ये योग्य प्रमाणात मीठ टाकलं. पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं. मग मी चाळणीला तेल लावले. त्यामध्ये हे पीठ चांगलं पसरवून घेतलं. पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवले होते. त्यावर मग मी हे पीठ ठेवलं आणि 10 ते 15 मिनिटं मी वाफवून घेतलं. हे बघा छान वाफलेलं आहे. जरा सुद्धा सुरीला काही चिटकत नाही आहे. मग मी याला थंड केलं आणि थंड झाल्यावर त्याचे अशा प्रकारे मी काप केलेले आहेत. तव्यावर तेल टाकले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी या वड्या छान शॅलो फ्राय करून घेतल्या अगदी लालसर होईपर्यंत. तुम्हाला कोबीची वडी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर या मग तुम्ही पण खायला. बाय बाय.